राधाकृष्ण मंदिरात भक्तिमय वातावरणात साप्ताहिक महाआरती संपन्न. धर्मसंस्कार शिबिरातील विद्यार्थ्यांचा गौरव. सचिन कॉलनी येथील राधाकृष्ण मंदिरात प्रभाताई भोंग यांनी आयोजित करण्यात आलेली साप्ताहिक महाआरती बुधवारी सायंकाळी भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाली. यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून राधाकृष्णांचे दर्शन घेत महाआरतीत सहभाग नोंदविला. महाआरतीचा मान श्री नंदू आसाराम लोणकर व सौ रोहिणी लोणकर मॅडम यांना लाभला. तसेच श्री ओमप्रकाशजी बंग, सौ शारदा बंग यांची प्रमुख उपस्थिती होती. मंदिर परिसर आकर्षक फुलांच्या सजावटीने नटविण्यात आला होता. भजन, कीर्तन व जयघोषाने परिसर भक्तिमय झाला होता. यावेळी धर्मसंस्कार शिबिरातील विद्यार्थ्यांच्या बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले. शिबिरात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांचे उपस्थितांनी कौतुक केले. कार्यक्रमास माननीय नगरसेवक तथा राष्ट्रवादीचे गटनेते प्रकाश भागानगरे यांनी उपस्थित राहून आयोजकांचे अभिनंदन केले. तसेच धार्मिक आणि संस्कार मूल्य जपणारे उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. महाआरतीनंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. श्री ओमप्रकाशजी बंग यांच्या वतीने प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंदिर समिती व सारसनगर परिसरातील नागरिकांनी विशेष परिश्रम घेतले. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर. करण्याचं काम या ठिकाणी भोगताई असतील, त्यांचे सर्व रेवड्या भक्तमंडळाच्या सगळ्या ज्यांचे सदस्य असतील, सगळ्या भैया असतील, हे या ठिकाणी करतायत की आपली येणारी पिढी ही सुरक्षित राहिली पाहिजे, आपले मंदिरं सुरक्षित राहिली पाहिजे, आपला धर्म टिकला पाहिजे, आपले संस्कार टिकले पाहिजे. आणि म्हणून हे सगळे लोक या ठिकाणी परिश्रम करतात. आपण या सगळ्यांच्या पाठीमागं खंबीर उभं राहून या सगळ्यांना आपण मदत केली पाहिजे. जी आपल्या या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. या ठिकाणी आपल्या जे काही संत भक्त येतात सप्ताहाच्या वेळेला त्यांना राहण्याच्या व्यवस्था चालू. या ठिकाणी आता आपलं मोठं सभामंडप होतं. या ठिकाणी सुद्धा हे उचलून परिषद आपण त्याच्यावर पत्राचे सेट अशा पद्धतीचं काम सुद्धा लगेचच सुरू होणार आहे. आणि म्हणून मी पुन्हा चेक केला या कार्यक्रमाची नेहमी सहकार्य करण्याचे आदेशाहेब असतील, सगळे त्यांनी म्हटले म्हणजे सगळे सहकार्य करतात. तर त्या सगळ्यांचं मनपूर्वक ठिकाणी आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. पुन्हा एकदा काही या धर्मकार्यासाठी आध्यात्मिक कार्यासाठी आपल्याला जी काही ज्या वेळेला आमची गरज लागलं अगदी कधी आम्हाला आठवण करा त्या सगळी मदत या कार्यासाठी दिली जाते. जय श्रीकृष्ण. मी प्रभाताई भोंग, सारसनगर. या ठिकाणी प्रत्येक बुधवारी साप्ताहिक महाआरती सुरू केलेली आहे. कशा करता की आपल्या धर्माची जागृती व्हावी. मोठ्या माणसांना सर्व्हिसमुळे येता येत नाही आणि लहान मुलांना शाळेमुळे येता येत नाही. म्हणून किमान आठवड्यातून एकदा तरी या ठिकाणी मंदिरात प्रत्येकाने यावं यासाठी आम्ही धर्म आरती अशी आठवड्याला सुरू केली. आणि त्यातच प्रत्येक वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत सर्व मुलांचे मी धर्म शिबिर घेते, संस्कार शिबिर. तर हे संस्कार शिबिर पण का की ज्या वेळेला आपण पाहतो आईवडिलांना ड्युटीमुळे वेळ नसतो मुलांना शिकवायला आणि त्याच्यानंतर मुलांनाही शाळेचा अभ्यास असतो आणि शाळेच्या अभ्यासात आपल्या धर्माचं काहीच सांगत नाही. गंध लावू नका, बांगडी घालू नका, हेच त्यांचं शिक्षण असतं. म्हणून आपलं धर्म रक्षते रक्षिता. आपण जर धर्माचं रक्षण केलं तर धर्म आपलं रक्षण करतो. यासाठी एवढा मी दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत लहान मुलांचं शिबिर घेते. त्यात 15वा अध्याय गीतेचा, 12वा अध्याय, 9वा अध्याय आणि आता यावर्षी मी पूर्ण गीता महात्म्य छोट्या छोट्या 4-4 वर्षाच्या मुलांचं सुद्धाही गीता महात्म्य यावेळेला मी पाठ करून घेतलं. म्हणजे भगवंताने माझ्याकडून करून घेतलं. आणि लहान मुलंसुद्धा या ठिकाणी आल्यानंतर त्यांना खूप आवडायचं की मी जर म्हटलं उद्या सुट्टी आहे तरी ते मुलं म्हणायचे नाही ना ताई तुम्ही सुट्टी नका नाही, तेव्हा आम्हाला फार आवडते. असं या ठिकाणी धर्मसंस्कार शिबिर दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत चालू असतं. एवढंच बोलते मी आणि थांबते. या ठिकाणी आदरणीय प्रभाताई भोंग यांनी या ठिकाणी सर्वांना संधी निर्माण करून आणि आम्हालाही हा बहुमान या ठिकाणी त्यांनी मिळवून दिला. या ठिकाणी राधाकृष्ण मंदिराच्या आणि सर्व या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आजच्या या धर्मसंस्कार शिबिर मी गेल्या
10-15 वर्षापासून काही आमचा संपर्क झाला तेव्हापासून अगदी विश्वासाने आणि आत्मीयतेने या ठिकाणी आनंदीने लहान लहान मुलांना प्रेमाने जवळ घेऊन धर्मसंस्कार शिबिर या ठिकाणी ते चालवतात. आणि आज आपण पाहतो की मोबाईल आणि दूरदर्शन वेगवेगळ्या टीव्हीच्या माध्यमातून मुलं त्या ठिकाणी रमले जातात, पण त्यांना खऱ्या अर्थाने अध्यात्माची गुढी लावण्यासाठी आणि ती गुढी अशीच त्या ठिकाणी मृत्यूंजय व्हावी, त्यामध्ये वाढ व्हावी आणि आईवडिलांना त्याच्यातून समाधान मिळावं अशा पद्धतीचं प्रभाताई भोंगे यांचं कार्य खऱ्या अर्थानं कौतुकास्पद अशा प्रकारचं आहे. मी या ठिकाणी परमेश्वरची अशी प्रार्थना करेन की आदरणीय प्रभाताई भोंगे यांना चांगल्या प्रकारचं उत्तम आरोग्य देव आणि त्यांच्या आपण अशी ईश्वर सेवा घडवू अशी या ठिकाणी प्रार्थना करतो. आणि आदरणीय आपल्या प्रभागाचे नगरसेवक प्रकाशजी भाटकर साहेब, त्याचबरोबर आदरणीय बनसाहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आदरणीय प्रकाशजी भाटकर साहेबांनी सुद्धा या ठिकाणी आपल्या प्रभागाकडे या मंदिराच्या ज्या ठिकाणी कामाचं कामकाज चालू आहे सुद्धा त्यांनी उल्लेख केला की चांगल्या प्रकारचे लक्ष देऊन या ठिकाणी काम करून घेत आहेत. त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो.